नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? समाधानी राहा, म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिलात तर तुमचं आयुष्य कसं आनंदात पुढे जात राहील. तर सिद्धूच्या लहानपणच्या आठवणी तो सांगतोय, ह्या आत्मकथनातनं सांगतोय. तर आजच्या भागामध्ये सिद्धू काय झाला होता, त्याला काय आठवतंय? तर सिद्धू रंगारी झाला होता, त्याची आठवण तो सांगतोय. मी रंगारी. सिद्धूच्या बिल्डिंगच्या आवारामध्ये दुरुस्तीचं काम चालू होतं. सगळीकडे विटा, फळ्या, रेती याचे ढीग पडले होते. आता आम्हाला म्हणजे सिद्धूला त्यात काही ना काही खजिन्यात ठेवायच्या गोष्टी मिळत होत्या. उदाहरणार्थ गुळगुळीत रंगीत दगड, बारीक शिंपले किंवा विचित्र आकाराच्या काड्या, तारा. तिथे हरकाम्या वसंत काका किंवा वायरमन रमेश काका काम करत. आम्ही त्यांना गरजेनुसार मदत देखील करत असू. उदाहरणार्थ कोणाला पिण्याचं पाणी आणून दे, शिडीवर चढलं असताना खालची वस्तू उचलून हातात दे. त्यानंतर काम संपल्यावर रमेश काकांनी 2 मोठे बोल्ट मला बक्षीस दिले. मी इतका खुश झालो. त्यांनी बिल्डिंगच्या गेटवर 2 मोठे गोल दिवे बसवून दिले. त्यामुळे रात्री आत येणाऱ्या वाहनांना खरंच फायदा होणार होता. त्यांच्या सामानातून मला 4 लोखंडी लहान नळ्या, काही स्क्रू देखील मिळाले. मी ते घरी एका पेटीत जपून ठेवले. मोठा झाल्यावर मी ठरवलं होतं की आपण एक रोबोट बनवायचा. मग त्यात काम करणाऱ्या रोबोटमुळे माझं नाव पेपरमध्ये येईल आणि मग आई बाबांना माझ्या हुशारीबद्दल कळणार होतं. आता ते मला माझ्या कुठल्या कामाबद्दल समाधानी नसतात हे मला माहित होतं. त्यामुळे मी त्यांना आता का सांगायचं? मला उगाचच फुशारकी मारायची नव्हती. मला आधी करून दाखवायचं होतं आणि मग तारीफ घ्यायची होती. तर इमारतीच्या दुरुस्तीचं काम हळूहळू पूर्ण झालं. त्यानंतर 4 कामगार त्या ठिकाणी आले. कचऱ्याचे ढीग वगैरे साफ झाले आणि त्या 4 कामगारांनी फाटक आणि कुंपण रंगवायला साहित्य आणलं. त्यांनी जाडे भरडे कपडे घातले होते. त्यांनी काही बादल्या, नळकांड, पाईप असलेले असे सगळं ते घेऊन आलं होतं. तर त्यांच्याकडे एक यंत्र होतं. त्या यंत्रामध्ये एक भाता होता. त्या भात्यावर पाय दिला की बादलीमधला जो रंग आहे तो आपोआप नळीतनं उडत असे. त्या रंगाऱ्यांचं पथक होतं. ते सारखे गप्पा मारत आनंदाने काम करत. ते जेव्हा भिंतीवरून रंगाचा रोलर ब्रश फिरवत तर ते सारखं बघावंसं वाटायचं. त्यानंतर त्यांनी सर्वत्र दारावर निळ्या रंगाचा फवारा मारला आणि दारं एकदम चमकदार निळी झाली. त्या 4 रंगाऱ्यांची नावं अशी होती: सदा, गुंड्या, नित्या आणि नंदू. आता आमच्या सोसायटीचं जे कुंपण होतं त्याच्यात अर्धी भिंत होती आणि वरचा जो अर्धा भाग होता त्याला गज होते. तर ते सगळं रंगवायचं काम त्यांना देण्यात आलं होतं. सोसायटीच्या कुंपणाला दारं देखील होती. सोसायटीची लोक चेष्टेने नित्यानंद, गुंड सदा अशी त्यांना हाक मारत. आम्ही त्यांना काका म्हणत असू. आम्ही त्यांना सर्व कामात मदत करायला एका पायावर तयार होतो, तसं म्हटलं देखील होते. पण ते म्हणाले, तुम्ही आधी मोठे व्हा. एक दिवस नित्या काकाने विचारले, सुखी, किती वाजले बघून ये बरं. मी लगेच घरात पळालो आणि घरून घड्याळ बघून येऊन त्यांना सांगितलं 12:30 वाजले. तर ते म्हणाले, चला रे, आपण काहीतरी खाऊन चहा पिऊन येऊ. काम थांबवलं त्यांनी आणि ते गेले. रंगांचे डबे, नळ्या, ब्रश, रोलर सगळं तिथेच होतं. आम्ही ताबडतोब त्या सामानाजवळ गेलो. नुकताच रंगवलेला कुंपणाचा भाग पाहिला आम्ही. एकसारखा निळा इतका चमकत होता. बराच वेळ त्या सामानाकडे पाहत मी सिद्धूला म्हणालो, जर या पंपाचा हा भाता दाबला तर का रे निळ्या रंगाचा फवारा उडेल? तिथे संध्या पण होती. ती म्हणाली, पैज लावते, नाही उडणार. सिद्धू म्हणाला, मी पण पैज लावतो, फवारा उडेल. मी म्हणालो, अरे कशाला पैजा लावायच्या, करूनच बघायला काय हरकत आहे. संध्या म्हणाली, असं करू का, मी हलकेच या भात्यावर पायाने मारेन. सुखी, तू नळी धरून ठेव, मी पंप चालवते. मी नळी हातात धरली. ती पटकन भात्याजवळ गेली आणि भात्यावर उड्या मारू लागली. पण 2-3दा उडी मारली तरी काही झाले नाही. शेवटी मी ती नळी तशीच पकडून बारकाईने बघू लागलो. पण 4थ्यांदा तिने पाय मारला आणि नळीतून निळा फवारा जोरात निघाला. नळीच्या तोंडाशी तोटीप्रमाणे बारीक भोकाचे बूच बसवलं होतं. त्यातून फवारा निघत होता. आता मी बेसावध होतो, त्यामुळे त्या नळीचा पाईप
सिद्धूच्या पायावरती नेम धरून होता आणि नेमका सिद्धूच्या पायावरती तो फवारा पडला. सिद्धूचा पाय पूर्ण निळा झाला. सिद्धू आनंदात ओरडला, अरे वा, फवारा निघतोय यातून, आता भराभरा रंगव माझा दुसरा पण पाय, निळा कर पूर्ण. संध्या जोरात पाय मार, अजून जोरात. मी पण सिद्धूचा दुसरा पाय, हात, हळूहळू सदरा, डोकं साऱ्यावरून नळी फिरवू लागलो. अगदी सराईच रंगारीत झालो म्हणा ना. संध्या म्हणाली, सिद्धू तू शंकर भगवान सारखा दिसतो, निळा निळा झालास तसा, अगदी नक्षिकांत निळकंठ. सिद्धू म्हणाला, येस, मी जय जय शिवशंकर झालो. संध्या म्हणाली, ए ए सुखी, तो बघ आमच्या गॅलरीमध्ये टॉवेल वाळत घातलाय, तिथपर्यंत जातो का रे फवारा, बघ बरं कपडे रंगून कसे दिसतील ते करता येतील. सिद्धू म्हणाला, मला सुखी, मला तिसरा डोळा काढून देशील, मग मी सर्वांना भोलेनाथचे दर्शन देतो आणि मला याबाबत लोक पैसे सुद्धा देतील, मंदिरात नाही का लोक टाकत. मी म्हटलं हो हो, थांब जरा, आणि मी पटकन ती नळी दोरी त्या गॅलरीच्या दोरीकडे वळवली. त्याबरोबर टॉवेल, सदरा, निळा, सगळं निळं निळं केलं, टॉवेल, सदरा. नंतर संध्या म्हणाली, संध्या इकडे हापसतच होती. संध्या म्हणाली, सिद्धू आपण एक दार देखील रंगवूया खालच्या मजल्यावरचे, मी आपटत राहते हा भाता, तू कर समोरचे दार निळे. मी दारावर नळी धरली. हा हा चल कर, मी तिला सांगितलं. इतक्यात दारावरती फवारा उडायच्याच वेळेस दार उघडून आमच्या सोसायटीचे चेअरमन पवार काका पांढऱ्या शुभ्र वेशात बाहेर आले आणि निळा फवारा त्यांच्या कपड्यावर उडाला. ते अक्षरशः स्तंभित झाले आणि मी देखील मंतरल्यासारखा स्तब्ध झालो. त्यामुळे दुसरीकडे नळी वळवायचे मला सुचलेच नाही. संध्या मात्र एकाच नादामध्ये खाली बघत बघत भराभरा उड्या मारत होती आणि म्हणत होती, पूर्ण रंगव, पूर्ण रंगव, फिरव खाली, फिरव वर. आणि मी खालीवर फिरवताना पवार काकांना डावीकडे उजवीकडे पण सरकण्याचं भान नव्हतं आणि ते नक्षकांत निळे झाले. कोपऱ्यात सिद्धू नाचत होता, भम भम भोलेनाथ, जय जय शिवशंकर. बापरे, हे प्रकरण आमच्यावर असे शेकले. संध्या 2 आठवडे तिच्याकडचा टॉवेल आणि सदरा धुत होती. सिद्धूला तर टार्पेंटाईन फासून 7 वेळा आंघोळ करावी लागली. पवार काकांना आमच्या आई बाबांनी नवा सूट गिफ्ट केला. आई मला घराबाहेरच जाऊ देईना. तरी देखील मी एकदा बाहेर गेलोच. तेव्हा सदा, नित्या आणि गुंड्या काका होते. ते मला बघून खुश झाले. नित्या काका म्हणाला, सुखी तू लवकर लवकर मोठा हो, रंगारी छान होशील, आम्ही तुला आमच्या पथकात सामील करून घेऊ. मी एकदम खुश झालो आणि तेव्हापासून मी लवकर मोठे होण्याचा प्रयत्न करतोय. बापरे, मोठं व्हायला वेळ लागतो नाही. आजचा भाग इथेच संपला. धन्यवाद.